नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहे अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शनासाठी. गांगणापुरून आलो आहे अक्कलकोटला. हे बघा मंदिर, आरती चालू होती. आम्ही आलो, आरती चालू होती 7:30 वाजता. थांबलेले सगळे आरतीसाठी. आहे बघा, सगळे लोक आरतीसाठी थांबलेले आहेत. आरती झालेली आहे. मंदिर बघा किती सुंदर आहे. रात्रचं किती मस्त वाटतं. लायटिंग वगैरे जबरदस्त वाटतंय. खूप भारी वाटतं इथं रात्रच्या. लायटिंग बिटिंग मस्त केली, डिझाईन. हे बघा स्वामी समर्थ. हे सेल्फी काढण्यासाठी, फोटो काढण्यासाठी तिथं स्वामी समर्थ लावलेलं आहे वरती. हे बघा किती मस्त डिझाईन आहे बघा मंदिराची. वरच्या साईडला मस्त वाटते रात्रच्या अंधारामध्ये. हे बघा डिझाईन, मस्त डेकोरेशन केलेलं आहे मंदिरचं. हे आहे स्वामी समर्थाचं मंदिर, अक्कलकोट स्वामी समर्थ. CCTV कॅमेरे आहेत. हे बघा अक्कलकोट स्वामी समर्थ. हे पूर्ण व्हिडिओ काढलाय. हे बघा स्वामी समर्थ आहे, मंदिरामध्येच आहे बाजूचं. आता हे आहे सगळ्यात जुनी मूर्ती स्वामी समर्थाची. इथे सगळं वस्त्र वगैरे, कपडे वगैरे, स्वामी समर्थाचे सगळे वस्त्र वगैरे, जुने वस्तू सगळं आहेत ना इथे ठेवले आहेत काचेमध्ये सगळ्यात. आणि हे मंदिराच्या बाहेर आलो आता दर्शन वगैरे करून. हे बघा मंदिराच्या बाहेर जे असतात ना दुकानं वगैरे मूर्तीसाठी, आपल्याला जे मूर्ती जे पाहिजे असेल ते आपण घ्यायची, बघून घ्यायची. अशा मूर्त्या मिळून मस्त मूर्त्या, छान मूर्त्या सगळ्या. हे बघा मूर्त्या खूप सुंदर मूर्ती आहेत, सगळ्या बघायसारख्या मूर्ती आहेत. मी एक व्हिडिओ काढलाय मूर्तीचा सगळ्याचा. खूप चांगलं वाटतं तिकडे जाऊन. हे बघा इकडे पण काढला, बाजूचा पण एक व्हिडिओ काढला दुकानाचा. अशा भरपूर दुकान आहे तिथं मूर्तीसाठी. एक से एक मूर्ती चांगली आहे, सगळ्या मूर्त्या चांगल्या आहेत. भारी मूर्ती आहेत सगळ्या. या बाईकडे पण लाइटिंग वाले आहेत, दत्ताच्या मूर्ती आहेत, वडाच्या झाडाखालच्या मूर्ती आहेत स्वामी समर्थाच्या. आता आलो, दर्शन वगैरे करून आलो. आता स्वामी समर्थ मठ इकडे आलो. आता इथंच आमचं राहण्याची सोय सगळी इथेच आहे. इथेच आता झोपणार आहे, इकडे मुक्काम करणार आहे मठामध्ये. मठ पण सुंदर आहे, एक नंबर मठ आहे, बघायसारखा मठ आहे. या मंदिराच्या आतमध्ये मठ एक मूर्ती आहे स्वामी समर्थाची, नाग सोबत. हे बघा नागासोबत मूर्ती आहे. माझा मुलगा पाया पडायला आहे बघा, तो पाया पडतो रोहन. हे बघा इकडे सगळे बाजूला आहेत. फोटो वगैरे काढले जाऊन तुझा. फोटो काढायसाठी थांबला तिकडं. हे बघा इकडे सगळे बसलेत. आता आम्ही इथे झोपणार आहे खाली रूम मध्ये. एका माणसाला 200 रुपये गादी बरोबर भाडं आहे. एका माणसाला 200 रुपये, एक गादी. सुविधा सगळं आहे, व्यवस्थित सगळं चांगलं आहे. रूम मध्ये झोपायचं असेल तर आम्ही इथेच बाहेरच झोपलो आहे. हॉल मध्ये इंटरेस्ट इकडे झोपलो आम्ही बाहेरच. भरपूर पब्लिक आहे. ही आता जेवणाची लाईन लावली आहे आम्ही इथं जेवणासाठी. आता चालू आहे जेवायला. जेवण पण सुंदर आहे, एक नंबर जेवण आहे. आता आतमध्ये भरपूर लाईन आहे जेवणासाठी. आलो आतमध्ये जेवणासाठी. हे आहे स्वामी समर्थ जेवणाचा हॉल. जेवण एक नंबर जेवण आहे इथं. जेवणाची काही टेन्शन नाही आणि जेवणाची काही कमी नाही, जेवण भरपूर आहे.
आणि सुविधा पण भरपूर आहे. हे बघा इकडे असं लाईनीमध्ये जेवण वगैरे घ्यायचं, आत जाऊन जे बसायचं जेवायला टेबलावरती. जेवण बिवण झालं, आता बाहेर येऊन बसलो तुम्ही असंच बोला व्हिडिओ काढू. एक जेवण घेतात सगळे लाईनीमध्ये. आता गेलो जेवण बिवण झालं आमचं, आलो आहे बघा मठामध्ये वापस झोपण्याकरता. सगळे हातानं वगैरे टाकलंय खाली शीतच, इथं झोपले सोबत सगळेजण एका लाईनीमध्ये. आम्हाला झोपायला 11 वाजले होते. 11 वाजता झोपलो सगळे आम्ही. आम्हाला लवकर जायचं होतं तिथून. आता इथून सकाळी आम्हाला जायचं होतं तुळजापूरला, म्हणून इथून आम्ही मुक्काम केला. इथे आम्हाला उशीर झाला, आम्ही गांगणापूर आलो होतो. हे बघा तुळजापूरसाठी बस पकडली सकाळी 5 वाजता. चाललो आहे आता तुळजापूरला. हे बघा किती अंधार आहे बघा, आणि पाऊस पडलेला, खिडक्या खुल्या होत्या, बसची थंडी वाजायला आली. रोहित पाटील खिडकी बंद करतोय, थंडी वाजत होती म्हणून. हे बघा किती अंधार आहे बघा, काय दिसत नव्हतं अंधारामध्ये. एवढा काळोख आहे. 5 वाजले पाटे सकाळचे. बस पकडली, तुळजापूरला चाललो होतो. तर तुळजापूर जायचं, तुळजापूर नंतर मग येडाई. हे बघा इथे बस स्टँडला आलोय आता. इथं थोडंसं लांब आहे तिथून अक्कलकोटहून हे बस स्टँड. तिथे आलोय, बस स्टँडला थांबले, तिथून माणसं मग भरले बसमध्ये. मग इथून वापस निघालो आम्ही तुळजापूरला. डायरेक्ट तुळजापूर बस नाही इकडून जाण्याकरता अक्कलकोटहून. मग सोलापूरला लागतं, पहिले सोलापूरला लागतं, सोलापूरहून मग दुसरी बस पकडावं लागतं तुळजापूरसाठी. आता आम्ही चाललोय सकाळी सोलापूरला चाललोय. सोलापूरला आम्हाला सकाळी 7 वाजले पोहोचायला बस स्टँडला. मग तिथून आम्ही दुसरी बस पकडली. मग 8:30 9 वाजले आम्हाला तुळजापूरला पोहोचायला सोलापूरहून. हे बघा किती अंधार आहे बघा, काळोख आहे पूर्ण. बघा तो अंधार आहे. बाय बाय. तुम्हाला भेटू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये, सोलापूरच्या व्हिडिओ मध्ये.